मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरतीविषयी जी काही आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता म्हणजे की एकूण जागांची संख्या किती, जिल्हा परिषद मध्ये जी काही शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या, त्याचप्रमाणे ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या, तसेच गटानुसार रिक्त पदांची संख्या. गटानुसार म्हणजे 1 ते 5चा गट, 6 ते 8चा गट, 9 ते 10चा गट, 11 आणि 12 असे जे गट आहेत आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, त्यानुसार रिक्त पदांची संख्या आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि ही दोन्ही शाळांमधली आपण बघणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही शाळा चालवते त्यामधलं सुद्धा आपल्याला रिक्त पदांची संख्या शिक्षकांची यावर आज चर्चा करायची आहे. विषयानुसार करायची आहे, गटानुसार करायची आहे. विषयानुसार म्हणजे गणित विज्ञानचे किती पद असू शकतात, सामाजिक शास्त्राचे किती असू शकतात, भाषा विषयाचे किती असू शकतात, या सगळ्या मुख्य विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आजचा विषय हा दोन्ही ज्या काही दोन्ही शाळा आहेत म्हणजे दोन्ही बाजूच्या शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आणि अनुदान प्राप्त शाळा, या दोन्ही शाळेविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. एक त्याचा आपण अहवाल तयार केलेला आहे आणि या अहवालानुसार एक आपण अंदाजे जागा गृहीत धरलेल्या आहेत. त्यानुसार विषयाच्या अंदाजे जागा किती येऊ शकतात यावर आपण आज चर्चा करणार आहे. तत्पूर्वी आपण काल एक व्हिडिओ टाकला, पुन्हा ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचं संचालक मंडळ आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी पुनश्च एकदा 10 दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. म्हणजे आता अंतिम तारीख झालेली आहे 20 जुलै 2026. या दिनांकापर्यंत या सर्व संस्थांना जाहिराती अपलोड कराव्या लागतात. मित्र, जाहिराती अपलोड करण्यासाठी जो वेळ वाढवून दिला जातो त्यामागे शासनाचा एकच उद्देश आहे की या फेरीमध्ये मॅक्झिमम जागा त्यांना समाविष्ट करायच्या आहे. कारण शासनाची जी काही मान्यता आहे ती जवळपास 9 ते 10 हजार जागांची या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला मिळालेली आहे आणि यांची संख्या जी जुळते ती 8,000पर्यंतच आहे मित्र. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही केंद्र प्रमुख पदी शिक्षकांची निवड झालेली आहे, त्यांच्या जागा सुद्धा रिक्त झालेल्या आहेत, त्या सुद्धा याच्यामध्ये त्यांना समावेश करायचा आहे. आणि तत्पूर्वी त्यांना आपले जे शिक्षक बांधव आहेत जे अतिरिक्त झालेले आहेत त्या शिक्षक बांधवांचं समायोजन सुद्धा त्यांना करायचं आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करूनच ही जी आपण बघितलं तर ही जी त्यांनी आता मुदतवाढ दिलेली आहे त्या मुदतवाढ या सर्व गोष्टींचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला आहे मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला. तर आता फार काही आपला वेळ घेत नाही, आपला जो आजचा मुख्य विषय आहे त्या मुख्य विषयाकडे मी वळतोय. मुख्य विषय तुम्हाला माहीतच आहे. मुख्य विषय असा आहे की आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण रिक्त जागा झेडपीच्या किती आहेत, खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये किती आहेत आणि विषयानुसार
व गटानुसार त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्याचा जो अहवाल आहे हा वैयक्तिक मी तयार केलेला अहवाल आहे. अंदाजी फिगर आहे ही. तुम्हाला शेवटी जी फिगर ऍक्युरेट आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच मिळणार आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जो काही पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे ते 2017 मध्ये चालू करण्यात आलेलं आहे. आणि या पवित्र पोर्टल मार्फत आतापर्यंत जवळपास शिक्षक 2 वेळा भरती झालेल्या आहेत. आणि आता ही तिसरी भरती आहे आणि या भरतीचं नाव आहे शिक्षक भरती 2025. जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदांचा सविस्तर वस्तुनिष्ठ दर्शक अहवाल आपल्याला आता बघायचा. म्हणजे याच्यामध्ये काही जिल्हा परिषदच्या शाळा घेतल्या आहेत, त्याच्यामधल्या रिक्त पदांची संख्या आपण गृहीत धरलेली आहे. एकदा सांगतो मित्र, हा अंदाज आहे, ही एक मी तुमच्यासोबत चर्चा करतोय की हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर अशा प्रकारचं ते आपण जो त्याच्यावर स्टडी केलेला आहे त्या स्टडीनुसार हे स्ट्रक्चर असं राहू शकते, हा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. हा काही अधिकृत आकडा नाही. अधिकृत आकडा आपल्याला कोण देईल, तर आपल्याला अधिकृत आकडा पवित्र पोर्टलच देऊ शकते. आणि सध्या पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती अपलोड करण्याचं काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जवळपास 90 ते 95% हे जे काम आहे हे पूर्ण झालेलं आहे. पुढं आपल्याला बघायचं आहे की शासनाचा निर्णय व पदांची मर्यादा हा एक याच्यामधला भाग महत्वाचा आहे की शासनाने काय निर्णय घेतलेला आहे आणि किती पदांची याच्यावर मर्यादा टाकलेली आहे. तर शासनाने सांगितलं की 80% मर्यादित पदे भरावयाची आहेत. म्हणजे जेवढे काही तुमच्याकडे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदापैकी 80% पद या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला भरण्याचे आदेशित केलेलं आहे शासन. मग मर्यादित पदे भरायची आहेत. शासन निर्णयानुसार मंजूर रिक्त जागांपैकी 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 80% पद जे आहेत ते भरण्याची मान्यता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला मिळालेली आहे. मग आता राहिला प्रश्न 20%. तर 20% जे काही रिक्त पद राहतात त्याला पुन्हा यांना अर्थ मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते आणि मंजुरी घेतल्यानंतरच ते पद भरण्यात. आता दोन्ही मिळून म्हणजे आपण असं एक अप्रॉक्सिमेटली असं मी गृहीत धरलेलं आहे की जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्या अंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, झेडपी याच्यामधल्या आपण 8,000 जागा रिक्त आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आणि ज्या काही आपल्या खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत याच्यामधल्या जागांची जी काही संख्या आहे ती आपण 5,000 गृहीत धरलेली आहे. 8 आणि 5 13, तर 13,000 एकूण भरावयाची पदे आहेत. तर जिल्हा परिषद शाळांमधील 8,000 पदे आणि खासगी संस्थांमधील 5,000 पदे याच्यामध्ये समाविष्ट आपण आपल्या या अहवालामध्ये केलेले आहेत. मग आता याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते गटानुसार त्याच्यानंतर विषयानुसार कसं राहणार आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला इथं आता सविस्तर चर्चा करायची. आणि ही चर्चा मित्र आजची जी चर्चा आहे ना ही फार लांब आहे, म्हणजे खूप मोठी चर्चा आहे. त्यामुळे आपल्या शिक्षक उमेदवारांना जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा. म्हणजे त्यांना एकूण या महाराष्ट्रामध्ये जे काही रिक्त पद जे विचारल्या जातात आपल्याला की आमच्या विभागामध्ये किती येतील, काय येतील, कशा प्रकारचे आहेत, विषयानुसार कसे आहेत, गटानुसार कसे आहेत, एक ओव्हरऑल त्याची अंदाजे तुम्हाला एक कल्पना येऊ शकते की हे स्ट्रक्चर अशा प्रकारचं राहू शकते. हे अधिकृत नाही, हे मी सर्वप्रथम नमूद करतो की मी स्वतः तयार केलेलं एक स्ट्रक्चर आहे की हे अशा प्रकारचा हा जो ढाचा आहे हा पवित्र पोर्टलवर येऊ शकते. बघा, जिल्हा परिषदच्या एकूण 10,000 मंजूर रिक्त जागापैकी 80%, कारण 9,000पेक्षा जास्त जागांची परवानगी मिळालेली आहे म्हणून आपण त्या जवळपास 10,000 जागा त्यामध्ये रिक्त आहेत. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या तिघांमध्ये 10,000 पद सध्या रिक्त आहेत.
त्यापैकी 80% जर भरायचे म्हटलं तर त्यांना 8,000 जागा भरावायच्या आहेत. आणि विषयनिहाय त्याचं वर्गीकरण आपण खालील प्रमाणे केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जर अनुक्रमांक दिलेला आहे, शाळेचा स्तर दिलेला आहे, त्याच्यानंतर माध्यम दिलेलं आहे, त्यानंतर विषय दिलेला आहे, एकूण रिक्त पदे म्हणजे 100% किती आणि भरावयाची पदे 80% किती, असं शेवटच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. मी आणखी एक इथं नमूद करतो की बरेचसे आपले जे काही आहेत शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही बाकी सगळं सांगता, इंग्रजी माध्यमाचं काही बोलत नाही. तर तुम्हाला मी सांगतोय की जरी एखादी गव्हर्नमेंट ऍडेड इंग्रजी माध्यमाची शाळा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये शिकवल्या जात असेल सायन्स आणि गणित, तर त्यांचं माध्यम हे मराठीच गृहीत धरल्या जाते, ते इंग्रजी माध्यम नसते, हे आपण आवर्जून लक्षात घ्या. माध्यम मराठी, पण सेमी इंग्लिश सारखं त्या शाळेमध्ये शिकवल्या जाते. म्हणजेच आपण असं म्हणू की त्या शाळेमध्ये गणित आणि पुढचा विषय घेतला आपण विज्ञान, तर हे इंग्रजीमध्ये शिकवल्या जाते आणि बाकीचे जे विषय आहेत ते मराठी माध्यमामध्ये शिकवल्या जातात. त्याला सेमी इंग्लिश असं म्हणतो, पण त्याचं जे माध्यम आहे ते मराठीच लिहिल्या जाते. हे तुम्ही मित्र लक्षात घ्यायला पाहिजे. चला तर मग आता इथं मी फक्त अनुक्रमांक 1 दिलेला आहे. याच्यामध्ये शाळेचा स्तर प्राथमिक, आता सुरुवातीला आपण जिल्हा परिषदचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, जिल्हा परिषद नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा. त्यामध्ये आता कुठल्या शाळा येतात ते तुम्हाला माहिती. प्राथमिक इयत्ता 1ली ते 5वी, माध्यम मराठी आणि इयत्ता 1ली ते 5वी सर्व विषय शिकवावे लागतात. म्हणून सर्व विषय आपण इथे घेतलेले आहेत. एकूण रिक्त पद या 8,000 अंदाजे त्यांच्या वाट्याला 2800 पदं येतात. आणि 2800 जर आपण 80% काढलं तर हे 2,240 पदं रिक्त आहेत 80% नुसार. हा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे, पवित्र पोर्टलचा नाही. पुन्हा एकदा सांगतो, अधिकृत माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवरच मिळणार आहे. त्यानंतर दुसरं आपण उच्च प्राथमिक हा एक आपण अंदाज घेतलेला आहे की मीडियामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जागा आलेल्या आहेत, जी काही आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्यानुसार आपण हा एक अंदाज घेतोय. उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी यांचं माध्यम आहे मराठी. आणि तुम्हाला माहित आहे की उच्च प्राथमिक 6वी ते 8वी याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती पदवी प्लस डीएड किंवा बीएड पाहिजे. आणि तुमचा तो पेपर 2 तुम्ही पास असायला पाहिजे. आणि इथं जर बघितलं आपण प्राथमिक मध्ये, तर इथं HSC डीएड पाहिजे आणि पेपर 1 तुम्ही पास आउट असायला पाहिजे. त्यानंतर आपण उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी मराठी, गणित, विज्ञान याच्यामध्ये इंग्रजी माध्यम सुद्धा इन्क्लूड आहे, कारण याच्यामध्ये सेमी इंग्लिशच्या शाळा सुद्धा भरपूर आहेत. आणि त्यांची जी संख्या आहे एकूण रिक्त पदांची ती 2,000च्या जवळपास आहे. आणि त्याचे जर 80% शासनाने भरावायचं ठरवलं तर हे 1,600 पद, 1,600 पद मित्र या उच्च प्राथमिक मध्ये गट वर्ग 6 ते 8 विषय गणित व त्यांच्या आपण इथं म्हणजे गृहीत धरलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे पुन्हा उच्च प्राथमिक घेतला आपण, गट घेतला इयत्ता 6वी ते 8वी, हा गट आपण घेतलेला आहे वर्गाचा. माध्यम मराठी, याच्यामध्ये भाषा घेतलेल्या आहेत आपण. आणि भाषामध्ये मुख्यत्वे 3 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. या 3 भाषा याच्यामध्ये या 6वी ते 8वीला शिकवल्या जातात. या व्यतिरिक्तही भाषा असतील पण त्याविषयीची माहिती नाही, हे इथं मी स्पष्ट नमूद करतो. आता ह्या ज्या भाषा विषयाच्या जागा आहेत, ह्या 1,500 जागा, 1,500 म्हणजे 100% 1,500 जागा रिक्त आहेत. परंतु याच्यापैकी शासनाने 80% भरण्याचं ठरवलेलं असल्यामुळे ह्या 1,200 जागा मित्र हो जाणार आहेत. म्हणजे रिक्त पदांची संख्या जी आहे ते 1,200 आहे. हे एकूण रिक्त पद. आणि शेवटच्या कॉलम मध्ये 80% नुसार रिक्त पद किती येतात तर 1,200. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. चौथा नंबर पुन्हा उच्च प्राथमिकच आहे. इयत्ता 6वी ते 8वीचा आपण गट घेतलेला आहे. माध्यम मराठी आहे, विषय सामाजिक शास्त्रे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल, जे काही तुमचं नागरिक शास्त्र, हे सर्व विषय याच्यामध्ये येतात. तर यांच्या 100% रिक्त जागा 1,200 आहेत.
आणि शासनाने भरण्याचं जे ठरवलेलं आहे 80%, त्या 960 जागा यांच्या रिक्त आहेत माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार. पुढे आपल्याला जायचंय आणखी. आपण 6 ते 8चा विचार सध्या करतोय. सामाजिक शास्त्रापर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर पुढचा गट आहे माध्यमिक. आणि माध्यमिक मध्ये इयत्ता 9वी ते 10वी. 9वी ते 10वी माध्यम मराठी, गणित, विज्ञान यामध्ये सेमी इंग्लिश सुद्धा इन्क्लूड आहे. आणि सेमी इंग्लिश साठी इंग्रजी माध्यम ज्यांचं होतं डीएड किंवा बीएड ला, किंवा त्यांचं खालचं पदवीचं शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून असेल तर त्यांची नियुक्ती याच्यामध्ये केल्या जाते. गणित विज्ञान याच्या ज्या जागा आहेत त्या 1000 जागा जवळपास 100% रिक्त आहेत. आणि त्याचं जर आपण 80% कॅल्क्युलेशन काढलं तर ह्या 800 जागा मित्र या गणित आणि विज्ञानच्या गट 9-10 साठी रिक्त आहेत. कुठलं घ्यायचंय आपल्याला? माध्यमिकच घ्यायचंय. गट म्हणजे इयत्ता 9वी ते 10वी, माध्यम मराठी. आता इथं भाषामध्ये पुन्हा मुख्य भाषा घेतलेल्या आहेत आपण, मराठी, इंग्रजी, हिंदी. आणि याच्यामध्ये 1000 जागा इथं त्याच्या रिक्त आहेत 100%. आणि त्याचं जर आपण 80% कॅल्क्युलेशन काढलं तर ह्या 800 जागांचं इथं कॅल्क्युलेशन येते 80% त्या भाषा विषयाच्या 9 ते 10 गटासाठी. पुढे चालू आपण. माध्यमिकच आहे पुन्हा 9वी ते 10वी. नंतर माध्यम त्याचं मराठी, सामाजिक शास्त्रे, इतिहास, भूगोल याच्या ज्या जागा आहेत त्या 500च्या जवळ जागा रिक्त आहेत. आणि त्यापैकी जर 80% शासनाने भरवण्याचं ठरवले आहे तर ह्या 400 जागा भरल्या जाणार आहेत. हे झालं माध्यमिक विभाग. आणि हा जो एक डेटा आहे, हा डेटा आपण फिगर मध्ये सुद्धा इथं दाखवलेला आहे. जिल्हा परिषदमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद स्तरनिहाय वर्गीकरण आपण याचं 8000 पदांचं इथं केलेलं आहे. तर तुम्हाला असं दिसेल की उच्च प्राथमिकचा जो गट आहे 6 ते 8चा, ज्याला शैक्षणिक पात्रता तुमचं पदवी असायला पाहिजे, डीएड और बीएड असायला पाहिजे, तर त्याचे जे रिक्त पदांची संख्या आहे ते 3760 आहे. याचा जो कलर आहे तो कलर इथं दाखवलेला आहे आपण या सर्कल. म्हणजे ह्या मॅक्सिमम जागा या गटाच्या इथं रिक्त. दुसरं प्राथमिकचा गट घेतला आपण 1ली ते 5वी, याच्या ज्या जागा आहेत त्या 2240 आहेत. तर तो हा भाग येते, या भागामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर माध्यमिक 9वी ते 10वी 2000 पद आहेत तर ते इथं आले. हे याचं एक आपण रिप्रेझेंटेशन सुद्धा इथं तयार केलेलं आहे. आणि या रिप्रेझेंटेशन वरून असं दिसतंय आपल्याला की वरील आकृतीनुसार या भागात जे पद येतात ते सर्वात जास्त पद आहेत. आणि तो कलर म्हणजे हा कलर आहे. आणि हे आहेत उच्च प्राथमिक. कोणत्याचे दिसतात? उच्च प्राथमिक. 6 ते 8च्या गटाचे सगळ्यात जास्त पद येतात ते आहेत 3760 भरली जाणार आहेत. त्यानंतर मग कोणाचा नंबर लागते तर प्राथमिकचा लागते. प्राथमिक नंतर कोणाचा स्तर लागते 3ऱ्या क्रमांकावर, तर तो माध्यमिकचा इथं. तर ही आपण झेडपी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये आणि महानगरपालिका, नगरपालिका ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये जे काही रिक्त पदांची संख्या गटानुसार, विषयानुसार अंदाजे कॅल्क्युलेट केलेली आहे. नियर अबाउट ती अशी राहील, अशी एक आपल्याला अपेक्षा बाळगण्यात काही हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे आपण ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये जवळपास 5000 पदांची भरती केल्या जाणार आहे. आणि या 5000 पदांची भरती करत असताना गटानुसार, त्याच्यानंतर विषयानुसार त्यांच्या रिक्त पदांची संख्या 80% मध्ये किती आहे ते आपल्याला बघायचं आहे.
म्हणून इथं मी असं लिहिलं आहे, खासगी संस्थांमधील एकूण 6,250 रिक्त जागांपैकी 80% मर्यादित 5,000 जागा भरावायच्या आहेत. आणि त्याचं जे वर्गीकरण आहे, ते वर्गीकरण आपण खालच्या टेबलमध्ये दिलेलं आहे. बघा, या टेबलमध्ये याचं वर्गीकरण आहे. आणि हे वर्गीकरण पाहण्या अगोदर मला तुम्हाला माझी एक विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माझा उत्साह वाढवा. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा, म्हणजे या प्रकारची माहिती जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर याला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळते. आणि जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक किंवा हे स्ट्रक्चर कशा प्रकारचं राहील, अंदाजे हा शब्द पुन्हा वापरतो, तर त्यांनाही हे थोडस समजण्यासाठी मदत होईल. हा याच्या मागचा महत्वाचा उद्देश आहे. बघा, खासगी संस्थांमधील एकूण 6,250 रिक्त जागापैकी 80% मर्यादित 5,000 जागा भरावायच्या आहेत. आणि त्याचं जे वर्गीकरण आहे मित्र, ते खालील प्रमाणे दिलेलं आहे. इथं अनुक्रमांक दिला आहे, पदाचा स्तर दिलेला आहे, विषय आहे, एकूण रिक्त पद 100% आणि भरावायची पद आहेत 80%. म्हणजे शेवटचा कॉलम आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. बघा, अनुक्रमांक 1, पदवीधर शिक्षक इयत्ता 7वी ते 8वी. कारण काय, तर खाजगी व्यवस्थापनाच्या 1 ते 5च्या ज्या शाळा आहेत ना, त्या फार कमी आहेत. हे आपण थोडस लक्षात घ्यायला पाहिजे. 1 ते 5च्या शाळा ह्या सर्वात जास्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या आहेत. खाजगी व्यवस्थापनाच्या फार बोटावर मोजण्या इतक्याच अनुदान प्राप्त आहे. तर विनाअनुदान जास्त आहेत, म्हणजे ह्या ज्या कॉन्व्हेंट आहे नर्सरी पासून, ह्या जास्त आहेत. आणि त्या कॉन्व्हेंटचा समावेश पवित्र पोर्टलमध्ये नाही, कारण ते सेल्फ फायनान्सचा भाग येतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तुम्हाला जर इथं तुम्ही 1 ते 5 सोडून दिलं, ते सोडून यासाठी दिलं की त्याची संख्या फारच, म्हणजे असे म्हणू आपण, फारच कमी आहे. त्यामुळे ते आपण सोडून दिलेलं आहे. पण 6 पासून बऱ्याचशा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, म्हणजे गट 6 ते 8 पासून. तर पदवीधर शिक्षक लागतात याला गट 6वी ते 8वी. भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी याचे आपण पद अझूम केलेले आहेत 1,000. त्याच्यापैकी 800 पद 80% नुसार भरल्या जाणार आहेत. पुढे 2 नंबर मध्ये पदवीधर शिक्षक इयत्ता 7वी ते 8वी, गणित, विज्ञान यामध्ये सेमी इंग्लिश सुद्धा येते, म्हणून आपले इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची सुद्धा याच्यामध्ये अपॉइंटमेंट होऊ शकते. याच्या 1,000 आहेत आणि भरावायचे आहेत 800. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी, सामाजिक शास्त्रे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे जे विषय आहेत, काही ठिकाणी वाणिज्य पण विषय आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कॉमर्सचे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, बीकॉम बीएड ज्यांचं किंवा बीकॉम डीएड आहे, त्यांची सुद्धा याच्यामध्ये अपॉइंटमेंट होऊ शकते. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. याच्या 750 जागा जवळपास, म्हणजे इथं 100% मध्ये व्हॅकंट आहेत. आणि त्याच्या जर आपल्याला 80% काढलं तर त्या 600 जागांची संख्या शिक्षकांच्या रिक्त पदांची तिथं येते आहे. पुढं आपल्याला 4 नंबर मध्ये जो आपण माध्यमिक शिक्षक, आता माध्यमिक शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी शाळा आहेत. तर याच्यामध्ये जे काही भाषा विषय आहे, भाषामध्ये मुख्यत्वे 3 भाषा येतात, मराठी येते, इंग्रजी येते, हिंदी येते. तर यांच्या ज्या जागा आहेत त्या 1,000 आहेत. आणि ज्या काही भरल्या जातील 80% नुसार, तिची जी संख्या आहे शिक्षकांच्या रिक्त पदांची ती 800 आहे मित्र. नंतर पुढं बघायचंय आपल्याला, माध्यमिक शिक्षक 9वी ते 10वी, गणित आणि विज्ञान यामध्ये सेमी इंग्लिश सुद्धा आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि त्याची संख्या आहे 1,000. आणि भरल्या जाणाऱ्या ज्या जागा आहेत त्या 800 भरल्या जाऊ शकतात, गणित आणि विज्ञान विषयाच्या. पुढे माध्यमिक शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी, सामाजिक शास्त्र, याच्यामध्ये इतिहास, भूगोल येतो. आणि याची जी जागा आहे ते 750च्या जवळपास ह्या 100% मध्ये रिक्त जागा आहेत. 80% ह्या 600च्या जवळपास जागा भरल्या जाऊ शकतात. अंदाजे आकडा आहे मित्र, पुन्हा एकदा मी हा शब्द वापरतो.
त्यानंतर आपल्याला पुढे चालायचंय. पुढे आपण उच्च माध्यमिक कडे जायचं आहे. आणि तुम्हाला माहित आहे की उच्च माध्यमिकचा गट जो आहे तो गट 11वी आणि 12वी. इथं तुमचं जे शैक्षणिक पात्रता ते पदव्युत्तर पाहिजे आणि तुम्ही बीएड असायला पाहिजे. आणि पदव्युत्तर हे तुमचं सेकंड क्लास मध्ये असायला पाहिजे. प्लस तुम्ही बीएड सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे व्यावसायिक पात्रता. आणि 11वी 12वीच्या आपण सर्व शाखा घेतल्या याच्यामध्ये, त्याला वाणिज्य, विज्ञान. तर यांची जी काही समजा रिक्त पदांची संख्या आहे ती 750च्या जवळपास 100% येते. आणि त्याचं जर 80% भरायचं झालं तर त्या 600 जागा उच्च माध्यमिक मध्ये रिक्त असल्याचा एक अंदाज आहे. पुढे आपल्याला याची बिंदू नामावली म्हणजे रोस्टर, प्रशासकीय स्थिती काय ते आता आपल्याला बघायची आहे. म्हणजे जी सध्या मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ याच्यामुळेच दिलेली आहे. बिंदू नामावली, रोस्टर व प्रशासकीय स्थिती जी आहे ना त्यामुळेच त्यांनी जी काही मुदतवाढ दिलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी. जिल्हा परिषदच्या शाळांची जी काही बिंदू नियमावली आहे त्या बाबतीत सर्वात अगोदर आपल्याला विचार करायचा आहे. वरील नमूद सर्व पदांची मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित सर्टिफाईड असून अनुशेष पदे भरतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. बऱ्याचशे जे काही वरील आपण अंदाजे नमूद पद केलेले आहेत त्यांची बिंदू नामावली सर्टिफाईड झालेली आहे. ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये अनुशेषाचे जे काही पद आहेत ते सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था, बहुतांश संस्थांचे रोस्टर प्रमाणित झाले असून उर्वरित संस्थांना तातडीने त्रुटी पूर्तता करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले. बऱ्याचशा ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त संस्था आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड, त्यामुळे त्यांचं रोस्टर प्रमाणित झाले. काही मोजक्याच अशा संस्था आहेत की त्यांची बिंदू नामावली अजून म्हणजे सर्टिफाईड झालेले नाही व त्याकरताच त्यांनी ही मुदत वाढ दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण एक हे म्हणजे एक अहवाल जो मी वैयक्तिक तयार केलेला आहे, हा लक्षात घ्या, माहितीच्या आधारावर वैयक्तिक केलेला जो अहवाल आहे हा फक्त मी चर्चेसाठी तुमच्या समक्ष सादर केलेला आहे. यापेक्षा याच्यामध्ये वेगळं मत असू शकते, जागा सुद्धा याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. पण एक आपण नियर अबाउट अंदाजे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अशा प्रकारचं असू शकते. आणि निष्कर्ष आणि पुढील कार्यवाही हा अहवाल आपल्या माहितीसाठी मी सादर केला. हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या माहितीसाठी हा अहवाल आपण सादर केलेला आहे. हा अहवाल आपल्या माहितीसाठी आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर केलेला आहे. पुढील आवश्यक कार्यवाही म्हणजेच तुम्ही यानुसार तुमचं प्रिपरेशन करायला पाहिजे की आपण कुठं बसतो. म्हणजे मुलाखतीसह मध्ये आपलं सिलेक्शन होते की मुलाखती विना होते. मुलाखती सह होत असेल तर आपल्याला मुलाखत द्यावी लागेल आणि मुलाखत द्यायची असेल तर आपल्याला तयारी म्हणजे अध्यापन करावं लागेल. आपल्या विषयावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारल्या जातील. अर्थात या दोन्ही गोष्टीला गुण फार कमी आहेत, आता 10च गुण आहेत. त्यामुळे आपले जे टेटचे गुण आहेत हे 75% खाजगी व्यवस्थापनाला ग्राह्य धरावे लागतात. तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे 7 गुण ग्राह्य धरावे लागतात तुमच्या याच्या प्रावीण्यानुसार. त्यानंतर व्यावसायिक पात्रतेचे 8 गुण आहेत, असे हे 90 गुण होतात मित्र. त्याच्यामध्ये विशेष क्वालिफिकेशन सुद्धा तुमचं असेल तर ते सुद्धा आता ग्राह्य धरल्या जाते. त्याची गुणपत्रिका सुद्धा तयार करावी लागते खाजगी व्यवस्थापनाला. ते युवकडून सर्टिफाय करून घ्यावं लागते. त्यानंतरच त्या पदाला शालार्थ आयडी मिळतो. इतकं हे शासनाने म्हणजे पहिल्यापेक्षा ही जी शिक्षक भरती आहे ही पारदर्शक कशी होईल याकडे बऱ्याच प्रमाणात लक्ष दिलेलं आहे. तर आजचा आपला चर्चेचा मुद्दा होता तो होता जिल्हा परिषदच्या शाळा, खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था याच्यामधील आपण एक अंदाजे आकडा गृहीत धरला. त्याच्यानंतर विषयाचे आपण अंदाजे आकडे गृहीत धरून
80% नुसार किती रिक्त पदांची भरती होणार आहे, ते विषयानुसार कशी राहणार आहे, ते गटानुसार कशी राहील, त्यासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असायला पाहिजे, या सर्व गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली. नक्की मी तुम्हाला आवाहन करेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा. तुमच्या काही वैयक्तिक समस्या असतील कमेंट्स मध्ये टाका. मी माझ्या परीने मला माहित असेल त्या परीने मी उत्तर देईल. मला सर्वच बाबतीत म्हणजे फार मधली माहिती आहे असंही समजू नका. मी तुमच्या मधलाच एक शिक्षक आहे शेवटी, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त मी रिटायर्ड झालेला आहे आणि तुम्ही आता या पेशामध्ये आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते पदार्पण करणार आहेत. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.